नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन बघू शकता. महाराष्ट्र शासन गृह विभाग, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई याच्यामध्ये या ठिकाणी एकूण बघू शकता 126 जागांसाठी भरती आलेली आहे आणि काही जागा 10वी पास 12वी पास वरती देखील आहेत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. या भरतीची प्रक्रियामधील या ठिकाणी वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. मित्रांनो, ही दिवसापूर्वी आलेली आहे. कारण मित्रांनो, ही भरतीची या ठिकाणी जी अपडेट मला उशिरा आलेली आहे, कारण मी 2-3 दिवस बाहेर असल्यामुळे या ठिकाणी उशीर आहे. त्यासाठी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरूया. तर मित्रांनो, ही भरती आलेली आहे या ठिकाणी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. तर मित्रांनो, ही भरती असणार आहे बघू शकता गट क ची भरती असणार आहे. गट क संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात. तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कोणकोणती पदे असणार आहे. बघू शकता वैज्ञानिक सहाय्यक गट क बघू शकता ही भरती असणार आहे. त्याचे पेमेंट 35,400 स्टार्टिंग, तर 1,12,000 पर्यंत 400 असणार आहे. हे 35,000 म्हणजे या ठिकाणी 50,000 प्लस स्टार्टिंग असणार आहे. तर त्याच्यासाठी एकूण जागा आहेत 54 जागा. शैक्षणिक पात्रता नंतर आपण बघणार आहोत. दुसरे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व बघू शकता ध्वनिफीत विश्लेषण गट क मध्ये ही जागा असणार आहे. बघू शकता एकूण 15 जागा यासाठी असणार आहेत. यांची शैक्षणिक पात्रता नंतर बघणार आहोत. सर्व पदे आपण अगोदर बघून घेणार आहोत. तिसरे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, 2 जागा आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 30 जागा आहेत. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचे आहे वरिष्ठ लिपिक भांडार गट क, बघू शकता 5 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 18 जागा आहेत. तर नंतर बघू शकता 7व्या क्रमांकाला काय आहे व्यवस्थापक म्हणजेच उपहारगृह गट क, बघू शकता 1 जागा आहे. अशा प्रकारे या जागा आहेत. तर मित्रांनो, ऑनलाईन माहिती हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जे पहिले पद आहे बघू शकता. पहिले आहे वैज्ञानिक सहाय्यक गट क, 54 जागांसाठी आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तुम्ही बघू शकता. विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, विज्ञान शाखेमधील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण. दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या या ठिकाणी जे असते फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, दुसऱ्या सेकंड क्लासमध्ये तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. रसायनशास्त्र विज्ञान शाखेतील पदवी रसायनशास्त्र या विषयामध्ये दुसऱ्या शाखेतील म्हणजे सेकंड क्लास तुम्ही उत्तीर्ण पाहिजे, किंवा हे नसेल तर बघू शकता न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण म्हणजे सेकंड क्लासमध्ये तुम्ही पास पाहिजे या ठिकाणी न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह ही या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्यानंतर बघू शकता या जागा तुम्ही त्या ज्या या पदाच्या मी जागा सांगितल्या त्या तुम्ही जागा 54 जागा आहेत त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. बघू शकता एससी साठी 6, एससी साठी एसटी साठी 2, विजासाठी अशा प्रकारे या जागा बघून घ्यायच्या आणि खाली तुम्ही कॅटेगरी वाईज महिलांसाठी पुरुषांसाठी तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हे दुसरे पद आहे. दुसरे पद कोणते आहे बघू शकता वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे बघू शकता ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क साठी या ठिकाणी असणार आहे ही या जागा. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघू शकता विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्यक विज्ञान व विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण ही या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे. किंवा याच्या हे जर नसेल तर किंवा बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर बघू शकता फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ असणे गरजेचे आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकतात. या जागा त्याच्या या पदाच्या तुम्ही बघून घेऊ शकता. एकूण जागा 15 असणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता कोणते आहे तर तिसरे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, 2 जागा आहेत. तर याची शैक्षणिक पात्रता मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्षम म्हणून या ठिकाणी बघू शकता घोषित केलेले अर्हता त्याच्याजवळ असणे गरजेचे आहे. 2 जागा या ठिकाणी कॉम्पिटिशन ही एससी ची 1 जागा आहे आणि बघू शकता ओपन ची 1 जागा आहे.
त्याच्यानंतर दुसरे पद मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या जागा तुम्ही बघून घ्यायच्या आहे. ठीक आहे. चौथ्या क्रमांकाची बघू शकता. चौथ्या क्रमांकाला आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 30 जागा आहेत. बघू शकता. एस-सी, एस-टी कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी जागा बघून घेऊ शकता. त्याची शैक्षणिक पात्रता बघू शकता. विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच-एस-सी सायन्स म्हणजे जर तुम्ही 12वी सायन्स जर पास असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. फक्त 12वी सायन्स पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी विज्ञान शाखेतील बघू शकता म्हणजे 12वी सायन्स जर असाल तुम्ही तर या 30 जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. कॅटेगरी वाईज जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि आरक्षण देऊन महिला आणि पुरुषांसाठी जागा खाली दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 5व्या क्रमांकाचे जे पद आहे वरिष्ठ लिपिक भांडार गट क. त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी बघू शकता विज्ञान शाखेतील उच्च उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच-एस-सी सायन्स परीक्षा उत्तीर्ण. फक्त या ठिकाणी 12वी पास असाल तरी देखील या 5 जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. खाली आरक्षण निहाय एस-सी, एस-टी कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघून घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघू शकता जे खालचे पद आहे, जे 6व्या क्रमांकाचं पद आहे. या ठिकाणी बघू शकता जे 6व्या क्रमांकाचं पद आहे, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क. 18 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे विज्ञान. जो विज्ञान विषय आहे तुम्हाला या ठिकाणी असणे गरजेचे आहे आणि फक्त 10वी पास. 10वी पास. 10वी पासवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता एकूण 18 जागा आहेत आणि या ठिकाणी बघू शकता एस-सीला 2 आणि एस-टीला 2 या 4 जागा भ-ज-ब या ठिकाणी बघू शकता एन-टी-डी, एन-टी-पीला 1 जागा, एन-टी-सीला 1 जागा, त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी 3 जागा आणि ईडब्ल्यूएससाठी 2 जागा आणि या ठिकाणी ओपनला 7 जागा याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशन करू शकता. याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये फायदा झालेला बघायला भेटेल. 10वी पासवरती ही जागा आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाची पोस्ट आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थापक म्हणजे उपाहारगृह गट क. 1 जागा आहे याच्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास. 10वी पास. तुम्हाला स्क्रीनवरती मी लिहून दाखवत आहे या ठिकाणी. 10वी पास वरती असाल तरी देखील हा फॉर्म भरू शकता. 10वी पास सोबतच तुमच्याकडे या ठिकाणी बघू शकता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तदनंतर बघू शकता खानपान क्षेत्रात म्हणजे कॅटरिंग बघू शकता कॅटरिंग खानपान जे कॅटरिंग्स असतात त्या क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिलता करता येईल असे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे. त्याच्यासाठी एक जागेसाठी तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात आलेली आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी जी खाली या ठिकाणी ऑनलाईन हे फॉर्म भरायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तिथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता खाली जो अभ्यासक्रम आहे तो मी तुम्हाला ओपन मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. खाली जो महत्त्वाचे पॉइंट आहे जे सांगणार आहे. तर बघू शकता हे पद दिलेले आहे, दिव्यांगाचे प्रकार दिलेले आहे. दिव्यांग जर असाल तर ठीक आहे. खाली जे महत्त्वाची इम्पोर्टंट माहिती आहे तीच मी कव्हर करणार आहे. बाकी माहिती तुम्ही आपला ही जाहिरात तुम्हाला YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पात्रता बघू शकता. म्हणजे या ठिकाणी वयाची अट काय? तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा खाली दिलेली आहे. कमीत कमी बघू शकता जर अमागास असाल तर या ठिकाणी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर घटक असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रावीण्यप्राप्त जर खेळाडू असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. माजी सैनिक असाल तर 38 वर्षापासून प्लस 3 वर्ष जे सर्व्हिसचे त्यांनी कालावधी वाढवलेला आहे अप्लाय करू शकता. मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल 18 ते 43 वर्षापर्यंत सैनिकी सेवेचा 3 कालावधी अप्लाय करू शकता. दिव्यांग 18 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि जे अंशकालीन पदवीधर आहे ते 18 ते 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा या ठिकाणी बघू शकता. पहिले पद आहे या ठिकाणी बघू शकता सर्व पदांची सेम या ठिकाणी हे बघून घ्यायचं आहे. पद पहिले 1 ते 7 सर्व पदांची या ठिकाणी बघू शकता. 100 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण. एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे प्रत्येक एका प्रश्न म्हणजे 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा होणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक 100 प्रश्न एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. खाली अभ्यासक्रम तुम्ही हा बघून घ्यायचा आहे. पदानुसार सर्व या ठिकाणी सारखेच आहे. तर खाली अभ्यासक्रम मी तुम्हाला खाली सांगणार आहे तो बघून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता जे संवर्ग 1 चं पद आहे. हे सगळा अभ्यासक्रम सांगणे या ठिकाणी जे फक्त महत्त्वाचे पॉइंट तुम्ही बघून घ्यायचे टेलिग्राम ग्रुपवरती जाहिरात आहे.
तर वैज्ञानिक सहाय्यक गट क साठी मराठी व्याकरण 15 प्रश्न बघू शकता. 15 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, 15 प्रश्न. त्याच्यानंतर तुम्ही सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि या ठिकाणी खाली दिलेले आहे बघू शकता. बुद्धिमत्ता चाचणी आणि विज्ञान शाखेतील म्हणजे जे तांत्रिक विज्ञानचे प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला असणार आहेत. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता दुसरे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी व ध्वनिफितीत. याच्यासाठी या ठिकाणी अभ्यासक्रम बघू शकता. मराठी व्याकरण 15 मार्कसाठी 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि त्याच्यानंतर बघू शकता विज्ञान प्रश्न असणार आहे 40 प्रश्न म्हणजे त्याला 80 गुण असणार आहेत. अशा प्रकारे सर्व पदांचा जो अभ्यासक्रम आहे, सर्व पदांचा अभ्यासक्रम या जाहिरातीमध्ये खाली दिलेला आहे. तुम्ही हा पीडीएफ या ठिकाणी आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघून घ्यायचा आहे. फॉरेन्सिक लॅबोरेटरी या पदाचं नाव आहे, या डिपार्टमेंटचं नाव आहे. तुम्ही बघून घ्यायचे आहे. 10वी पासवरती ही चांगली पोस्ट असणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ आणि वरिष्ठ. तर मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.